राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना से अजीत दादा हमारे पार्टी के संस्थापक रहे, हमारे पार्टी के आधार स्तंभ रहे और पिछले करीब करीब 3.25 वर्षों से हमारे पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष ये आप सभी लोगों के सहयोग के साथ, महाराष्ट्र की जनता, देश की जनता के आशीर्वाद के साथ वे चुने गए। और अजीत दादा का एक महान व्यक्तिमत्व था, उनकी एक राजनीतिक ऊंचाई थी, कद था, जिसके वजह से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को भी एक बहुत अलग पहचान पूरे देश और हमारे प्रदेश में प्राप्त हुई थी। अजीत दादा कोई सामान्य नेता नहीं थे, बहुत ही सामान्य कुटुंब से आए। तर सध्या प्रफुल्ल पटेल बोलत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये काही मोठ्या घोषणा, महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत। राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय अध्यक्ष, अन्य महत्त्वाच्या पदांवर घोषणा अपेक्षित आहे। अजीत दादा हमारे पार्टी के 2023 में अध्यक्ष चुने गए और मुझे ये कहने में कोई संकोच नहीं है कि अजीत दादा के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने न केवल अपनी पहचान को बढ़ाने का काम किया, लेकिन नई ऊंचाइयों को, नए शिखर पर पहुंचने का भी उनके नेतृत्व में हमको सौभाग्य प्राप्त हुआ। अजीत दादा फार सामान्य पण फार मोठा नेता होता। गोरगरिबांचे, सामान्यांचे, शेतकऱ्यांचे, तरुण पिढीचे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लाडक्या बहिणीची योजना जेव्हापासून लागू झाली तो प्रत्येक बहिणीला असं वाटायला लागलं की माझा खरा भाऊ जर कोणी असेल तर तो अजित दादा आहे, अजित दादा आहे। आणि अशा नेतृत्व आपला सगळ्यांना लाभणं आणि अचानक 28 जानेवारीच्या दिवशी आपल्यामधून देवलोक त्यांनी प्राप्त केलं, निघून जाणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक होती, अकल्पनीय होती आणि आपल्या सगळ्यांना उद्या आपण काय करणार, कसं करणार अशा अवस्थेमध्ये आपण सगळे लोक मानसिक स्थितीमध्ये असे आपण उतरलो होतो। अजितदादांनी आपल्या सगळ्यांना, इथे बसलेले जवळपास सगळ्यांचा चेहरा आणि अजितदादाच्या सोबत त्यांचा संबंध, व्यवहार, बोलणं याची अनेक आठवणी मलाही आहे। आणि अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा कुटुंब आहे, माझा परिवार आहे या भावनेने त्यांनी काम केलं। त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचं की जोपर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकार्यांना मी ताकद देण्याचं काम नाही करणार, त्यांना आधार देण्याचं काम नाही करणार, तोपर्यंत माझा कार्यकर्ता किंवा माझा पक्ष वाढू शकत नाही। ही त्यांची कल्पना होती, त्यांची भावना होती, प्रामाणिक होती। तुमच्या तोंडावर काही सांगितलं असेल असं नाही, तुमच्या मागे सुद्धा
भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब, तटकरे साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, सगळ्यांना माहीत आहे की दादाच्या मनामध्ये कशी म्हणजे आपल्या पार्टीसाठी आणि कार्यकर्त्यांच्यासाठी मनामध्ये तळमळ होती. आणि ती एक नेतृत्व कसं पाहिजे आपल्याला त्याचा ते एक उदाहरण होते, वो एक मिसाल थे कि एक नेता नेतृत्व किस प्रकार का होना चाहिए. आज हम कई पार्टियां देखते हैं, अपने पार्टी के नेताओं से मिलने बात करने के लिए लोग तरसते हैं, मगर अजीत दादा एक अलग ही मिट्टी के बने हुए थे. उन्होंने हमेशा पार्टी को और पार्टी के कार्यकर्ताओं को